मी जे पण बोललीन ते खरं बोलीन, खरं बोलण्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. आणि मी जेव्हा जेव्हा भाटुपाचा एपिसोड करतो मी खरंच बोलतो. पण आज शपथ घेऊन सांगतोय मालकासमोर की मी जरी इथे आलोय आग्राचं निमंत्रण करायला तरी माझा प्रत्येक शब्द हा खरा खरा आणि ऑनेस्ट असणार आहे. तर हे काय सगळं तुम्ही मला कुठे बोलवलंय? आपण आज आलोय हॉटेल वारसाला, जे सुसपाशन रोडचा ब्रिज आहे त्याच्या अलीकडे 200 मीटरवर आपलं हे रेस्टॉरंट आहे. हॉटेल वारसा नावाने. म्हणजे अच्छा मुंबई पुणे हायवेवरती आहे. ओ ऍक्च्युली काय सांगतो तुम्हाला, भाटुपाचा एक जुना मित्र सिद्धांत आमचा सोलापूरवरनं जे आम्हाला फुल टाइम मदत करत असतो, तो मला एकदा म्हणाला की मी जेव्हा सोलापूरला गेलेलो तेव्हा की अमेय तू मुंबई पुणे खूप फिरतोस, एक माझं फेवरेट एक रेस्टॉरंट आहे, धाबा टाईप हॉटेल आहे आपलं मराठी माणसाचं, तू जाऊन प्लीज चेक कर. सो सिद्धांत तू सांगितलंस आणि मी आलेलो आहे इथे. क्या बात आहे. आणि आनंद होतोय तू आलायस. आणि तू आता अस्सल टेस्ट करून बघ आणि तुला काय मजा येणार हे तुला खाल्ल्यानंतरच कळेल. अरे वा. पहिली गोष्ट मी सांगतो, मला खरंच कौतुक करायचं काय तुमचं, एवढं छान मोठं तुम्ही हे रेस्टॉरंट बांधलंय आणि त्याची स्टाईल पण म्हणजे झाडं बिडं इंटिरियर बघाल तर असं मिनिमलिस्टिक पण आहे, पण विचार करून कधी केलेलं आहे. कसं काय सगळं हे सुचलंय तुम्हाला? आणि हे वारसा मेन चालू कसं झालं? वारसा जे चालू झालं ते सगळी जी रेसिपी आहे ती आमच्या आईची रेसिपी आहे. आईची रेसिपी. आईच्या रेसिपीचा आणि आईचा वारसा पुढे घेऊन जातोय आपण, म्हणून याचं नाव वारसा ठेवलेलं आहे. ओ सो म्हणजे इच अँड एव्हरी गोष्टीची रेसिपी त्या आईनी सेट केलेली आहे. सगळ्या गोष्टीची दही कांद्यापासून ते रश्श्यापर्यंतची सगळी रेसिपी आईनी सेट केलेली आहे आणि आम्ही ती फॉलो करतोय. तो वारसा पुढे घेऊन चालतोय आता. हो. सो आपल्या वारसामध्ये काय काय मिळतं? वारसामध्ये एकदम घरगुती पद्धतीचं मटन, चिकन आणि शाकाहारी जे आपण घरी बनवतो प्रॉपर सेम तशीच चव, तीच प्रोसेस आणि त्याच पद्धतीने आपण सगळं बनवतोय. हो. म्हणजे तुमचं म्हणजे काय म्हणतात की घरात जसं बनणार जेवण तसं मला या रेस्टॉरंटला पण मिळणार. हा सेम सेम. पण मला एक प्रश्न पडतो, जर घरातलं जेवण रेस्टॉरंटला मिळणार तर रेस्टॉरंट काय जेवायचं? तोच युनिकनेस पण आहे की जे हॉटेल वाले देतात की बाकीचे जे भेळ असेल, मिसळ असेल. नाही कसं आहे ना, मी हा प्रश्न जो बोलला तुम्ही गुगली टाकला, माझं म्हणणं काय की हे यांच्या घरातलं आहे, माझ्या घरात असं बनत नाही ना, मला जर यांच्या घरातलं खायचंय मला इकडे जावं लागणार. बरोबर. तो प्रश्न आहे मित्रांनो. खूप लोक म्हणतात की घरचं जेवण घरगुती जेवण मिळेल, मग मी कसं जेवायला इकडे येऊ? पण तुमच्या घरातलं मिळणार नाहीये, यांच्या घरातलं मिळणार आहे. त्यामुळे मी आज खास इथे आलोय आणि तुमचं मी सगळं प्रिपरेशन बघितलंय, धमाल चालली आहे. तर पहिलं काय चालू करूया? ही चिकन थाळी आणि मटन थाळी, बरोबर? चिकन थाळीची किंमत काय आहे? चिकन थाळीची 650 रुपये वारसा स्पेशलची थाळी आहे. अच्छा. आणि म्हणजे चिकनच्या थाळी आपल्याकडे 300 रुपयापासून चालू होतात. अच्छा. 650 पर्यंत चालू होतात. ओके. आणि ही आपली मटन थाळी, मटन वारसा स्पेशल मटन थाळी आहे. ह्याची किंमत काय? ही 750 रुपयाला. 100 रुपये असतं? हो 100 रुपये. ओके. मग मटणाचे थोडे पैसे घेतलेले. हा. नाईस नाईस. सो आणि पहिलं काय तुमचं शास्त्र, पहिलं काय ट्राय करायचं? पहिलं तुम्ही पांढरा रस्सा प्या. पांढरा पांढरा पिऊन बघा. पण आता हा पांढरा रस्सा ना इथे येईपर्यंत आम्ही रिव्ह्यू करतो असा थंड झालाय. आपण गरम जाऊन गरम पिऊया. चालेल, आम्ही जाऊन गरमागरम पितो आणि मग परत येतो. एकदम काय काय टाकलं याच्यामध्ये? हो गरमागरम आलाय भाई एकदम. जस्ट टोपातनं बाहेर आलेला आहे. पांढरा रस्सा ट्राय करूया. गरमागरम गोष्टी ट्राय करण्यात जी मजा आहे ना मित्रांनो, आणि किचनमध्ये उभं राहून म्हणजे बेस्ट. हो हो हो. काय फ्लेवर आहे ह्याच्यात? काय काय जातं आपलं ह्याच्यात? एकूण 19 पदार्थ जातात. 19 पदार्थ? 19 पदार्थ जातात. काय नाव सांगाल का? सगळे गरम मसाले जातात, पुन्हा नारळाचं दूध जातं, तीळ जातो, काजू जातो, चिकनचा स्टॉक जातो, अशा काही सिक्रेट गोष्टी आहेत त्या जातात. सिक्रेट गोष्टी आहेत त्या जातात. त्यामुळे एकदम पांढरा रस्सा. मागून मागून आवाज येतोय, त्यालाही सांगणार वाटतं. एकदम सगळ्या रेडी आहेत. तुम्ही ट्रेन करून ठेवलं काय ना सगळ्यांना? एकदम ते माहोल एवढा मस्त आहे ना की सगळ्या छान आपल्या बायका एकदम रेडी होऊन कामं करतात सकाळपासून बघतोय मी. आणि त्यांच्या सगळ्यांच्या कारण मेहनतीचं हे फळ आहे. तर आपण ट्राय करूया. आणि खूपच मी मगाशी एक घोड घेतला, जरी पांढरा रस्सा तरी याच्यामध्ये पण मस्त तिखटपण आहे. हो हो. आणि तो तुमच्या जिभेच्या एंडला असा लागतो एकदम व्यवस्थित. शेवटला लागतो, शेवटला एकदम तो एक झटका येतो छानपैकी. त्यामुळे मस्त पांढरा रस्सा तर तोड आहे आणि क्रीमी आहे. ते दूध गेलंय आपल्या घ्यायचं नारळाचं, छान क्रीमी त्याला आलाय टेक्स्चर. आणि जसं म्हणाला की याच्यामध्ये हे तीळ पण घालतात, तर त्याचा पण तो तुम्हाला रिचनेस फ्लेवर येतो. आणि जे आणि काजू, त्यामुळे त्याचा तो रिच फ्लेवर आहे. आणि 19 पदार्थ जातात आतमध्ये अजून, त्याची पण मजा आहे. त्यामुळे धमाल आयटम आहे. मी तर म्हणतो हा जो पांढरा रस्सा आहे
तो अमेझिंग आहे, अमेझिंग एकदम. माणूस पण बघितलं का स्टाईलमध्ये सगळं एकदम प्रॉपर काढून देत आहे. तेल बिल वरती व्यवस्थित आलं पाहिजे. पण तांबडा रस्सा पण त्याच्यामध्ये ऑलरेडी चिकन पण असतं. हा, पिण्यासारखा हा रस्ता आहे, म्हणजे पातळ थोडासा वाटेल पण त्याचा रिचनेस तेवढाच चांगला आहे किंवा टेस्ट त्याची तेवढीच चांगली आहे. ओके, आता आपण ट्राय करूया तांबडा गरमागरम. तर गरमागरम म्हणजे खतरनाक रंग पण काय आहे. म्हणजे जर सर्दी असेल कोणाला तर त्यांनी ही एक वाटी प्यायची इथे येऊन, सर्दी गायब होणार, डोक्यात सर्दी बाहेर येईल. ते कसं तरी होतंय त्याला चांगलं औषध आहे. ओ माय गॉड, ओ काय मसाला याचा. म्हणजे पांढरा चांगलं होतं नो डाऊट, पांढऱ्याचं एक रिचनेस आहे, त्याला एक असं रॉयल वाटतो. पण हा एकदम आपला देसी आहे. जो घाम सुटला ना मला 2 चमच्यामध्ये, धमाल आली याच्यामध्ये. आता याच्यात काय काय होतं? याच्यात पण घरगुती मसाले आपलं वाटण असतं आणि चिकनचा तांबडा रस्ता बनलेला. हा मसाल्याचा खूप बाप आहे. हो, जी चटणी आहे आपली, म्हणजे आमच्या आईने जी चटणी बनवलेली आहे, अच्छा, घरगुती मसाले, घरगुती जी चटणी आहे ती याच्यात जाते सगळे. म्हणजे जो मसाला आहे, जी चटणी आहे ती आईने बनवलेली आहे आणि तिने एक रेसिपी सेट करून दिलेली आहे. मग ह्या सगळ्या स्टाफ या करतायत सगळं. क्या बात आहे यार. हा तांबडा 100% अमेझिंग आहे, 100%. मजा आली. आय एम इगर टू हॅव कम्प्लीट मील नाव. मला पूर्ण जेवायचं आहे आता. जर तुम्हाला आतापर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर काम करा, सबस्क्राईब करा आणि अजून एक नवीन गोष्ट चालू झाली माहिती काय, हाईप करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो युट्यूबवरती हाईप करायचा, जेणेकरून तो व्हिडिओ टॉप रेटिंग मध्ये येतो. बरोबर. तसं तुम्हाला हे रेस्टॉरंट पण आवडलं तर रेस्टॉरंटला पण हाईप करायचंय. पण त्याआधी तांबडा पांढरा पिऊन झालेला आहे, आता आपण बाकीच्या गोष्टी ट्राय करूया. आता काय ट्राय करूया? पहिलं आता चिकन सुक्का एकदा ट्राय करा. चिकन सुक्का. चिकन सुक्काचं काय तुमची स्पेशालिटी आहे? चिकन सुक्क्यामध्ये चपात्या बघ, मेन एकदम साईज मोठी आहे, पण घडीची चपाती एकदम सॉफ्ट आहे. मला अशा चपात्या खूप आवडतात. काय चपाती आहे यार. युजली ना मी रेस्टॉरंटला गेलो की भाकरी मागवतो, पण मला ही चपाती पण खूप मस्त वाटली. काय घडीची भाकरी म्हणजे काय? घडीची चपाती म्हणजे त्याच्यात लेअर तयार होतात अशी. अच्छा, घडी तशी बनवायची, मग लाटायची, मग आत लेअर तयार होतात. आणि हा जो गहू आहे तो साधा गहू नाही, हा एमपीचा सिवूर गहू आहे. अच्छा, हा सिवूर, जो ओरिजिनल सिवूर येतो तो गहू आहे. हे तुम्हाला एवढं खाण्याचं कोणी सगळं आणलं अंगामध्ये? हे एक तर माझ्या आईमुळं आणि माझ्या भावामुळं, म्हणजे सिलेक्शन जे म्हणतात ते भैया सगळं करतो. ओके, की गहू कुठल्या गव्हाची चपाती चांगली होईल, कुठलं काय होईल ते भैयानं सगळं शोधलं. आणि रेसिपी तर आईचीच आहे. हा चिकन सुक्का आहे, आता जे ट्राय करूया आपण. ट्राय करा. एकतर जो मसाला चिकटला बनायला दिसतोय आणि पीसेस पण एकदम नुसते असे वेगवेगळे ब्रेस्ट पीस नाही वाटत कुठला. जे पण चिकन आहे ते फक्त फुल लेगचं चिकन आहे, म्हणजे लेग पीस जास्त आहेत आपले, त्याचीच पीस आहेत. बाकी फक्त लेग पीसच असतो. लेग पीस माझा फेवरेट आहे सर्वात, कारण त्याच्यानं ते धागे निघत नाहीत. एकदम सॉफ्ट असतो. सो लेग पीस आहे आणि मसाला एकदम चिकटलेला आहे त्याला. ओ सॉफ्ट बघ. मसाला घेऊया मस्त एकदम. हा का मसाल्याचा अरोमा आहे हो. हा मसाला गेम चेंजिंग मसाला आहे. आणि हे चिकन पण तुम्ही काय अळणी होता? हे चिकन म्हणजे प्रॉपर जे आपण क्वालिटी म्हणतो चिकनची, वजन असतं कोंबडीचे 1,500 ग्रॅमची आतलीच कोंबडी असते. त्याचे लेग पीस असतात. त्याची प्राइस पण जर रॉ जरी बघायला गेली तर खूप जास्त असते. ती क्वालिटी आपण ती मेंटेन करतोय म्हणून ते चिकन तसं लागतं. आणि मी हे पण बघितलं की तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीची मेजरमेंट हो. ते काय आहे प्रकार? कोणी शिकवलंय ते? आईने जेव्हा सगळीकडे आई, म्हणजे एक शब्द झाला तरी आईच येणार इथं. तर म्हणजे आता तिनं शिकवलं बाबा, ती तर काय 24 तास तिथं थांबू शकत नाही. मग आपल्या ताईंना सगळ्यांना शिकवायला लागणार आहे. बरोबर. मग चमचा बाबा, एक चमचा म्हणजे किती, मग कधी भरलेला असेल, सपाट असेल, त्यापेक्षा तिने काय केलं, वजन काटा आणला, त्याच्यात सगळं मोजून दाखवलं. अच्छा, एवढं टाकायचं. मग जे पण बॅच वाईज बनतं, मग चिकन सुक्का तुम्ही आता खाल्ला, तेल टाकणार, त्यात कांदा टाकणार, ते मोजलेलं मीठ, हळद आणि लिंबू वगैरे टाकणार, त्यात पुन्हा चिकन टाकणार, मसाला टाकणार, झालं चिकन सुक्का. काय ना एकदम सिस्टमॅटिक आहे जेवण सगळं. आणि काय आणि मसाले काय आहे? जे मसाले आपले येतात, गरम मसाले, मग दालचिनी, इलायची,
तमालपत्र, हा. हे सगळे श्रीलंकेवरून जे मसाले श्रीलंकेवरनं? श्रीलंका इम्पोर्टचे मसाले असतात ते सगळे मसाले आहेत. श्रीलंकेवर मसाला येतो हा. फर्स्ट टाइम ऐकतो या आयुष्यात. जे म्हणजे जे वेंडर असतात ते हा. श्रीलंका इम्पोर्ट सगळे मसाले असतात, संपूर्ण टॉप क्वालिटीचे. अच्छा. हा, मग ते जेव्हा आपण मसाले आणतो त्याचं ग्राइंडिंग, हा. त्याची प्रोसेस असते, कुठला मसाला भाजायचा, कुठला तळायचा, हा. किती प्रमाणात घ्यायचा, ते सगळं आईने ठरवलेलं आहे. हा. मग त्याच्यापासून एक आपण चटणी बनवलेली, आपण हा. चटणी म्हणूया मसाल्याची. चटणी बरोबर. हा, मग ते प्रत्येक ह्याच्यात ते जात असते. तू हा जो मसाला आहे ना, हा अप्रतिम मसाला आहे. बरोबर. तू मसाले विकता? नाही, मसाले तर सध्या नाही सेल होत. विकायला पाहिजे याला मसाले. आणि मसाल्याबरोबरच त्यात आमचं जे प्रेम आहे ते आम्ही मिसळतोय, त्यामुळे जी चव आहे. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही मसाले बनवू शकाल, पण प्रेमाचं काय. खरंय खरंय. माझ्याकडनं मस्ट हॅव ही डिश आहे आणि याला माझ्याकडनं मिळतंय अमेझिंग रेटिंग. अमेझिंग. 5 वर्ष झालं की याची चव बदललेली नाही. म्हणजे तुम्ही सिद्धांत दादाला पण विचारू शकता. सिद्धांत दादा आपला पहिला कस्टमर, पहिला कस्टमर. ज्या पहिल्या दिवशी खाल्लेलं दादांनी आज पण सांगावं त्यात चेंज आहे. तो मिठाला जगलाय. खाल्ल्या मिठाला जगलाय तो. चिकन खरडा खाऊया आपण. आणि चिकन खरडा मटन खरडाची ग्रेव्ही सेम असणार? हा, ग्रेव्ही सेम असते, पण चिकनचा आणि मटनचा एक स्वतःचा वेगळी टेस्ट असते. हा, ते त्यामुळे छान लागतं. वाव, सुंदर आहे. म्हणजे याच्यामध्ये ना कोथिंबीर, मिरची, लसूण, आलं पण आहे. हा, आलं पण आहे. लोकांना असं वाटतं की खरडा म्हणजे खूप तिखट, खूप स्पायसी. तसं नाही. एक मिरचीचा वेगळा फ्लेवर आहे, एक त्या मसाल्यांचा वेगळा फ्लेवर आहे, चिकनचा. ते एक एन्जॉय करायची गोष्ट आहे. खरं. आपल्या इकडे खूप तिखट आणि ते ठेचा आहे, त्याच्यात ते हरवून जातोय. खरं अगदी खरं आहे. आपण आज जाऊन मटन खरडा खाऊया. नक्कीच. कारण तो मला जास्त आवडतो. सो पटकन मी जाऊन मटन खरडा खाऊन येतो आणि मग पुढचं बघूया. एकदम गरम खरडा माझ्या हातात आला आहे आणि यांचा खरडा आहे ना, हा खूप स्पेशल आहे. पहिली गोष्ट दाखवतो तुम्हाला मी की मी मटण चमच्याला जोडून दाखवतो. हे बघ, इथे बघ. काय बोलणार? हा, काय बोलणार? चमच्याने मटण तोंडाला मी पहिला असेल मला वाटतं. काय बात आहे. आणि हे बघ टेक्स्चर बघ. आणि मी एक बघतोय ना, मी युजली खरडा जिकडे खातो तो खरडा असा थोडासा ना, त्याला जास्त ग्रॅन्युल्स दिसतात, म्हणजे दाणे आणि सगळं दिसतं. तुम्ही पेस्ट केली आहे, ते कसं काय हे झालंय? जो ठेचा आहे तो त्या मटनच्या आतमध्ये जायला पाहिजे, त्याला पूर्ण कोटिंग व्हायला पाहिजे, म्हणून ते थोडं ग्राइंड केलेलं आहे. पण मग हे कल्पना आली कशी तुम्हाला? कल्पना म्हणजे एकदा असंच आम्ही आधी भरडच द्यायचो आणि कस्टमर आम्हाला बोललो की तुम्ही त्याची पेस्ट करून बघा जरा, अजून छान वाटेल. अच्छा. हा, आईला बोललो, आईने त्यात जरा अजून ऍडिशन केलं, जे झालं ते तवाही झालं. तुझी आई एकदम सायंटिस्ट आहे. तिला सांगितलं की बरोबर करून फक्त कोणत्याही गोष्टीची अशी झाली आहे बरोबर ओळखते की त्याच्यामध्ये काय कमी झाले आणि काय जास्त. मास्टर शेफ आहे ती. म्हणजे पांढऱ्या रसाची टेस्ट खूप जास्त तिखट लागते, मसाले जास्त भाजले गेलेत. ती फोनवरून पण सांगेल, ती असं पण सांगेल. एवढं शार्प आहे. क्या बात आहे. सो मी ट्राय करून बघतो, आपण बोलूया अजून याच्याबद्दल. मटनची क्वालिटी एक नंबर. बर्फी आहे. क्या बात आहे. मटणाची बर्फी आहे ही. फक्त गोड नाहीये, तिखट आहे. कारण ठेचा आहे खतरनाक वाला. नॉनव्हेजचा जो खरडा बनवतो त्याच्यामध्ये म्हणजे दोन्ही प्रकारच्या मिरच्या आणि लसूण किती प्रमाणात भाजायचा, कसा कोरडा भाजायचा, तेलामध्ये भाजायचा, आणि जो व्हेजचा खरडा आहे तो कोरडा भाजायचा की हे भाजायचं ते ठरलंय. आणि नॉनव्हेजमध्ये बऱ्यापैकी कांदा जातो, त्यामुळे आम्ही याच्यामध्ये कांदा आणि थोडेसे 1-2 गरम मसाले असे प्रमाण घेऊन ऍड केले. भाजायचं काय फरक आहे. म्हणजे तुम्हाला कळतं का, यांच्या घरात ना इन्स्टिट्यूट आहे आई म्हणून, जी यांनी कोर्स क्रॅक केलेला आहे कसं काय करायचं. कारण हे कुठल्याही हॉटेल मॅनेजमेंटच्या काय म्हणतात ना, हॉटेलमध्ये शिकवलं जाणार नाही खरडा कसा बनवायचा. तो तुम्हाला घरातच शिकावा लागणार. घरात अशी आई असायला हवी जी थोडी नॉलेजेबल असली पाहिजे. नाही, सगळे घरगुती रेसिपी. आणि त्यामुळे आमच्या आहेत, त्यामुळे ते घरी काम केल्यासारखं त्याबरोबर वेळेत. आणि त्या एकदा सुरुवात झाली की आज खरडा करायचा की एक बरोबर येणार एवढं प्रमाणात त्यांचं, म्हणजे हाताने टाकलं तरी आता त्यांचं ते ग्रॅम मध्ये बसलंय बरोबर. आणि मला मिरच्या पण कुठल्या असतात?
आमच्या दोन्ही पण एक कमी तिखटावाली एक जास्त तिखटावाली. कुठली कशी वापरायची, जास्त कुठली वापरायची, कमी कुठली वापरायची? सेम प्रोसेस दोन्ही 50-50? हो. हो, मग ते पण इम्पॉर्टंट आहे की मिरच्या कुठला तर. लसूण पण ग्रॅमवर वापरतात. लसूण आम्ही पॅकेटचा अजिबात वापरत नाही. आमच्या आल्या की सगळा लसूण सोलून, आणि जेव्हा मंडई इथे येते तेव्हा अगदी आम्ही कोणी नसेल ते फोन करून सांगतात आज हे चांगलं आलेलं नाहीये, परत पाठवा. त्या कोथिंबीर आम्ही पण यूज नाही करत खराब. अजिबात नाही. म्हणजे याच रिजेक्ट करतात, मालकीने पण सोडून द्या गोष्टी. आम्हालाच नाही आवडलं तर मी पुढे काय पाठवणार. मला एक गोष्ट काय आवडली ना, मी आता ह्याच्याशी बोलताना मला जाणवलं की सगळ्यांना एवढा अभिमान वाटतोय ना की ते करतायत ते. आम्हाला पण अभिमान आहे ह्यांचा. अरे म्हणजे काय आहे ना, बघ जेव्हा आपला ग्राउंड स्टाफ असा पॅशनेटली काम करतो आणि त्याला वाटतं ना की आपण किती चांगलं करतोय. म्हणून करतच नाही, आवड म्हणून करतोय. अरे जसं आम्ही भाटुवामध्ये काम करतोय. क्या बात आहे यार, एवढं बरं वाटलं तुम्हाला असं हसताना आणि छान. कारण युजली रेस्टॉरंट म्हटलं की शेफ डोक्याला शॉट वेगळा इथे वेगळा काय काय आहे, पण ती गोष्ट कशामुळे क्रिएट झालं सगळं? नाही, हे ह्यांच्या सगळ्या प्रेमामुळे, हे लोक जास्त ह्या treat दीदी करतात. सर आणि आमच्या मॅडम आहेत मोठ्या, त्यांच्यामुळं. अरे वा, मग विचार कर जिथे स्टाफ हॅपी आहे ना तिकडचं फूड पण हॅपी असतं आणि तुमचं पोट पण हॅपी राहतं. हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा मी अशा ठिकाणी येतो ना की जिकडे असं फॅमिलीसारखं रेस्टॉरंट कामं करतायत, तिथे येऊन खरंच तुमचं कौतुक करू असं वाटतं की काय छान तुम्ही ठेवलंय. म्हणजे जेवण खाताना पोट भरतं, पण हे ऐकून मन भरून जातं. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या दुसऱ्या दिवशी आल्यानंतर जेव्हा आमचे भांडे वगैरे असतात ना, तर त्या तिथून आल्यानंतर सांगतात हा आज आहे काम, म्हणजे संपलंय त्याचं त्यांना छान वाटतं. हे रोज पोर्शन मध्ये किती प्रमाण बनवायचं हे आपण ह्या बऱ्यापैकी हे सांगतात की आज एवढं आहे. म्हणजे आम्ही जास्त बनवून काही ठेवत नाही रोज, म्हणजे दिवसातून 3 स्टॉक करून काही ठेवत अजिबात नाही. सगळं फ्रेश. असं आल्याला पहिलं चेक करायचं किती काय बनवायचे आज, किती संपले, किती काय, त्यानुसार बनवायचं, किती लागेल आज उद्या. चिकन मटन पण एक्स्ट्रा येत नाही, चिकन फ्रेश. हा, रोजचं फ्रेश. रोज सकाळी सरांना फोन असतो, सर आज एवढं मागवा, आज संडे आहे आज एवढं मागवा. म्हणजे जसा वार असेल बाबा सोमवारी कमी जाणार आहे तर कमी मागवायचं, रविवारी जास्त जाणार आहे तर जास्त मागवायचं. म्हणजे शेप असतो हॉटेलमध्ये, आपल्या हॉटेलमध्ये शेपच नाही. सगळे जे बनवतात ह्या सगळे बनवतात. शेफ नाही पण एक चांगला शेफ दिला यांनी या किचनला, ज्यामुळे आता ऑटोमॅटिक चालतंय किचन लिटरली. तुम्ही शोधलं कसं सगळ्यांना? सगळ्यांचा पहिला जॉब आहे. आम्ही आधी क्लाउड किचन चालू करायचं आमचं ठरलेलं, तर भैया आणि मी की बाबा शेफ बघू हे बघू. मग भैयाचं आणि आईचं म्हणणं होतं आपल्याला शेफ ठेवायचंच नाही काही झालं तरी. मग आम्ही रस्त्यावरून जाताना ज्या म्हणजे लेडीज येतात कामावरून, तर त्यांना रॅन्डम मार खायची लक्षणं की आमच्याकडे त्यावेळी म्हणजे विजिटिंग कार्ड पण नव्हतं. मग आम्ही ते नंबर लिहून द्यायचो की आम्हाला कॉल करा तुम्हाला काम पाहिजे असेल तर. असंच आम्ही चाललेलो आणि एक आजी बसलेली दिसली. आजीनं विचारलं असं असं मग आम्हाला बायका पाहिजेत कामासाठी, घरगुती जेवण बनवायचं. तर आजी म्हणल्या त्या तिथल्या बायका मला म्हणत होत्या काम पाहिजे. आजींना उचललं घेऊन गेलो तिथं कोण आहे, तर ह्या दोघींच्या घरी गेलो. आमच्या घरी आलते. मग असं काम आहे. ह्या म्हणल्या आम्हाला काही येत म्हणजे कधी एक्सपिरियन्सच नाही, तेच पाहिजे. म्हणलं तुम्हीच चला. आम्ही कुठे कामाला पण गेलो नव्हतो. काय बोलतोय? पहिल्यांदाच केलेलं आहे. काय वाटलं जेव्हा आले तुमच्याकडे असं विचारायला? छान वाटलं. की कोणतरी आपल्याला देते की काम आहे आणि इम्पॉर्टन्स पण देत आहे. मग मी कधी कधी भरपूर वेळा म्हणतो की मला अशा ठिकाणी याला का आवडतं, कारण इट इज ऍक्च्युली अ फॅमिली बिझनेस. की पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व, फॅमिली इन्व्हॉल्व असून फॅमिलीचे काय म्हणतात ना की जे संस्कार आहेत ते पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. मग कमेंट करून सांगा जर कोण बघत असेल वारसामध्ये येणारा माणूस की हो मी इथे भरपूर येऊन गेलोय, मी इथे खातो आणि मी हे खातो. मला सांगा कुठली गोष्ट खाता जर मी ती खाल्ली नसेल तर परत येऊन मी परत खाईन. सो मटन खरड्याचं तुम्ही बघितलं की यांची काय म्हणजे यांनी प्रोसेस चेंज करून टाकली आहे. व्हेज खरडा वेगळा, चिकन आणि मटनचा खरडा वेगळा, त्याच्या मिरची वेगळ्या, त्याच्यात लसूण वेगळं, त्याच्यात गोष्टी वेगळ्या. म्हणजे ह्या लोकांनी पूर्ण क्रॅक केला आहे गेम की कसं बनवायचं आहे जेवण. आता बाकीचं भरपूर बाकी आहे तर ट्राय करूया आपण. मी आता भाकरी ट्राय करतो. ओके. आणि ही कुठली भाकरी आपली? ज्वारीची भाकरी. ज्वारीची भाकरी. आपल्या कुठल्या भाकऱ्या मिळतात? ज्वारी आणि बाजरीची भाकरी. ज्वारी भाजी पण मिळते. आणि तांदूळ? तांदळाची तर नाहीये. हो तांदळाची नाहीये पण ज्वारी आणि बाजरी आहे. हो. चला आपण ज्वारीची भाकरी. अरे काय सॉफ्ट आहे. हे पण कोण बनवतं सगळं तुमच्याकडे? या आपल्याकडे ताई आहेत त्या सोलापूर साईडच्या ताई, म्हणजे त्यांची स्पेशालिटी आहे थोडक्यात भाकरी बनवणं. सोलापूर म्हणा किंवा त्या भागातल्या ज्या असतात. त्यांना कसं शोधलं तुम्ही? त्यांना सेम मग ऐकलं माणूस एकदम ते इंडिया गॉट टॅलेंट सारखे रस्त्यात फिरतो. आप वारसा आ सकते हो. आम्ही एका म्हणजे हिरे शोधून आणलेत आमच्याकडे. अरे क्या बात आहे. चिकन किमा ट्राय करूया.
हा पण लेग पीसच्या बोनलेसचा खिमा आहे. अच्छा चिकन. ओ चिकन खिमा. अच्छा चव पूर्ण वेगळी आहे. हो. यात काय काय मसाले जातात तुमचे? याच्यात गरम मसाले जातात, कांदा जातो, चिकन खिमा जातो आणि आपला आईचा सिक्रेट मसाला आहे तो जातो. आणि लवंग याच्यात. हो. मी आता बघतोय ना की इव्हन ह्यांचे जे असे खडे मसाले किंवा हे पण सगळ्या गोष्टी आहेत हो. ते एकदम कुठून सोर्स करतात तुम्ही सगळ्या गोष्टी? ते सगळे श्रीलंकेवरून येतं. या तिन्ही ग्रेव्हीच्या मला चव कम्प्लिटली वेगळी वाटते. पण मसाला एकच आहे. काय बोलता? हो. तिघींचा म्हणजे खरड्याचा नाही, खरड्यात तरठ्याचा हो. जातो, पण खिमा, रस्सा आणि सुक्याचा मसाला एकच आहे, फक्त प्रोसेस वेगवेगळे, त्याच्यानुसार त्याचे फ्लेवर वेगवेगळे होत जातात. मस्त म्हणजे जीभ ना अशी छान तिखट झाली एकदम, पण जास्त तिखट पण नाही नाही, झाली, पण जिभेच्या वरती गोडवा आहे हो. तो कांद्याचा भाजलेला. बरोबर. त्यामुळे किमा पण खूप छान आहे. जेवताना मज्जा आली पाहिजे. हो. आणि ती मला मिळते. 3 वेगवेगळ्या फ्लेवर आता मिळालेत. आता चौथा ट्राय करूया आपण. आता हे आपलं काय आहे? चिकन रस्सा. वाटणामध्ये काय काय असतं याच्या? लसूण, खोबरं, आलं आणि कोथिंबीर. बस बेसिक जे घरात वापरतो तेच सेम. कसं करतायत, सेम मसाला टाकतायत, तरी चव कशी बाहेर काढतात वेगळी ना, आय डोंट नो, बट मजा आहे हे जेवण. आणि हे आहे यांची चिकन अळणी. चिकन उकड. यात काय काय जातं आपलं? हळद आणि ह्याच्यात ह्याच्यात पण कांदा जातो आणि थोडं खोबरं आणि लसूण जातं. आता आपण म्हणजे अळणी म्हणजे थोडक्यात जो सूप असतं चिकनचं तेच. आणि वाव आहे. जर चिकन रस्सा बनवायचा आहे तर ते रश्श्यातले पीस रश्श्यातच जाणार, सुक्याचे पीस सुक्यातच जाणार. अच्छा. आता तांबड्या पांढऱ्याचं जे असतं चिकन मिडन ते काय होतं, त्याचा स्टॉक काढून घेतलं की त्याचे वेगळं नाही, त्याचं स्टॉक काढून घेतलं की ते रिटायर्ड होऊन जातं, ते आपण वापरणारच नाही. क्या बात आहे यार, तुम्ही पूर्ण या गोष्टीची काळजी घेतली ना. मला खरंच खूपच ते असं इम्प्रेसिव्ह वाटतं की एवढा विचार केला गेला गोष्टीचा. इंद्रायणी भात तुम्हाला सांगतो ग्रेव्हीची चव काय आहे, कारण त्याच्यात ती क्वालिटी आहे त्या रस्त्याला पकडून ठेवायची. हो. आणि इंद्रायणी राईस एक आपण बाकीच्या ठिकाणी बघित असेल तर ते तुकडा एकदम बारीक असतो. आपला अख्खा इंद्रायणी आहे आणि मावळचा इंद्रायणी. मावळचा विचारलं तो कुठं आणता तुम्ही? तुमची सगळी रेसिपी साताऱ्याची आहे? हो. संपूर्ण रेसिपी सातारा साईडची. तेच म्हणतो की ही चव का मला अजून तशी कोल्हापूरची किंवा याची वाटत नाहीये, कारण ही तिकडची नाहीच आहे. ही ऍक्च्युअल चव साताऱ्याची आहे. ती धमाल आहे ही. हो. कसलंच सॉफ्ट आहे चिकन. नेक्स्ट लेवल. मला वाटतं तुम्ही या ग्रेव्हीला भाताबरोबरच खाल्लं पाहिजे. हो. सूक आहे ते, सूक. खरंच सुख आहे. म्हणजे हे खाऊन तुम्हाला मला वाटतं 2-3 बाकडी लावून लोकांना दिली पाहिजे. हो. झोपून जावं. आमच्याकडे तशी म्हणजे मागणी पण होती की आता झाले जेवण, झोपायची जागा कुठं आहे. खरं आहे. स्वतः मटन डिश खायची वेळ आलेली आहे. आणि तुम्ही काय बोलता मगाशी? ते एक आपल्याकडे सगळ्यांना कॉमन आजार असतो, कसं तरी होतंय. त्या कसं तरीला औषध सापडले, ही वारसाची मटन स्पेशल थाळी. तुम्हाला कसं होईल ना ते नंतर कळेल. चला ट्राय करूया. तर ह्याचं सर्वात पहिलं मला ट्राय करायचं म्हणजे काय, ह्याच्यामध्ये किमा. कारण मला किमा प्रकार हा खूप आवडतो. कारण किमा माझं म्हणणं चपातीवर खावं, भाकरी बरोबर नाही. मग मी चूक केली, आपण चपाती बरोबर खाऊया. मेन तुम्ही बघाल ना की थंड झालं की तुम्हाला खिम्यावरती दिसतंय, वरती असा रंग चेंज होतो, डार्क होतो, आणि आतमध्ये तसा रंग लाईट आहे. ते मसाल्यामुळे होतं. मसाल्यामुळे मसाला चांगला मुरलेला असेल तर तेव्हा तुम्हाला त्याची असं ते क्वालिटी दिसते की वरून तो पहिला डार्क असणार आणि खालून लाईट. किमा ना मटनच खावा. चिकन किमा नव्हे, किमाच नव्हे, मटन किमा आहे. कारण मटनाचा जो असा एक थोडा चुईनेस येतो ना टेक्स्चर खाताना, त्याच्यात पण एक काय म्हणजे आता आम्हाला लोक विचारतात की आम्ही घरी किमा करतो तर त्याचा गाळ होतो किंवा एक रेषा निघत असतात. तर आपला जो किमा आहे तो बोकडाच्या परदीचा आहे. म्हणजे कसला परदी असते. म्हणजे तुम्ही मटणाच्या दुकानात जर गेला आणि त्याला सांगितलं की मला परदीचा खिमा पाहिजे, परदीचा, तर ते बरोबर परदीचा खिमा ते देतील तुम्हाला. आपण घेतो तो मागच्या मांडीचा बोनलेस घेतो. मागच्या मांडीचा बोनलेस शब्द बघा मस्त ना, मागच्या मांडीचा बोनलेस. परदीचा खिमा तुम्हाला नेक्स्ट टाइम सांगायचा आहे. लक्षात ठेवा, अमेझिंग टिप मिळालेली आहे वारसाकडनं, आणि हा वारसा आपल्याला जपला पाहिजे. ह्या किमाला माझ्याकडनं मिळतंय अमेझिंग रेटिंग. खूप छान किमा. सांगतो ना, किमा खाल्ला तुम्ही तर जिभेच्या खाली थोडंसं तिखट लागेल, पण वर गोड एकदम छान. हे काय चाप आहे? चाप आहे. हो. आपल्याकडे जेवढं मटण येतं त्यात सिलेक्टेड पीस असतात. काय काय असतो आपल्याकडे?
चाप, हा पुढच्या पायाची नळी, हा गर्दन, हा सीना, एवढं. आणि बाकीचं उरलं काय करतात? ते उरलेलं आम्ही घेतोच असं हा. की सिलेक्टेड फिश आपण Selected आणतो. एकदम. हो. म्हणजे माणूस एकदम पिकी आहे, त्याला माहिती आहे की काय मला पाहिजे काय नकोय. म्हणजे हे जर बोकड घ्यायला गेले त्यानंतर आपण लगेच घ्यायला नाही जायचं, कारण मेन पीस सगळे उचलले त्यांनी. आपल्याला काय मिळणार माहितीये ना, मांडीच्या पाठचं बोनलेस. चाप खाऊया आपण चुपचाप. निघालो. आणि मस्त त्याचं कडक पण आहे हो, आणि soft सॉफ्ट पण आहे. हो. आणि मसाला पूर्ण आहेच. आणि परत मगाशी जो चिकनचा मसाला होता त्याच्यावर मसाला कम्प्लीट वेगळा लागतो. वेगळा फ्रेश त्याचा रंग बघ दिसतो तुला. क्वालिटी बाय, पैसे घेतात पण क्वालिटी देत हो. क्वालिटीच्या बाबतीत आणि सिलेक्टिव्ह आहे गोष्टी. हो. सिलेक्टिव्ह. क्वालिटीच्या बाबतीत तडजोड नाही, किती काही झालं. मस्त. मटन सुका पण अमेझिंग आहे, अमेझिंग. आणि हीच क्वांटिटी असते नक्की हो. हीच की आम्हाला खुश करायला एवढी नाही, क्वांटिटी नाही, दिली. नाही. मला कमेंट मध्ये शिवाय नको येतात अजिबात त्याला नाही. तू गेला तुला दिला मस्त, आम्हाला काय नाही दिलं एवढं. वारसा स्पेशल थाळी जर घेतली तर हा. हीच क्वांटिटी येणार. हा. मी खाल्ली तरी हीच क्वांटिटी येणार, तुम्ही खाल्ली तरी हीच क्वांटिटी येणार. मालक बोललेला आहे, मला म्हणतात शिवाय घालू नका. हे मटण मी खाल्लं ना, मला लिटरली बेळगावला मी एका जुबेर म्हणून एक बिर्याणी आहे अच्छा. जागा, हा, हा. त्यांची पण बिर्याणी मी जेव्हा मटण बघितलं की असं सॉफ्ट निघायचं. हो. आणि तो म्हणाला की आम्हाला ना माहिती आहे मटणाचा कुठला पीस कुठल्या गोष्टीला वापरायचा. वापरायचा. जर तुम्ही बरोबर. सेम बोललात. बरोबर आहे, बरोबर. आणि तो पण त्याच्या फॅमिलीचा वारसा जपतोय. अच्छा. 40 वर्षाचे लोक बिर्याणी बनवतात. अच्छा. आणि तुमचं पण जेव्हा बघतोय हे नॉलेज कळतं की तुम्ही पण जपलंय. आणि काय मटणाचा पीस आहे यार. त्या मटणाला स्वतःचा अरोमा आहे. चिकनचा काय होतं, चिकन स्वतःचा फ्लेवर नाही. चिकन जो मसाला आहे त्याच्याबरोबरचा तो त्याला घेतो आणि तोच त्याला येतो फ्लेवर. पण मटण जर चांगला क्वालिटीचा असेल तर मटणाला स्वतःचा एक वास आहे, स्वतःचा एक अरोमा आहे आणि तो याला येतोय. आणि तो खूपच लुशियस आहे. लुशियस मटन तसा बघायला गेलं तर महत्वाचा विषय आहे. मागं पण मी एकदा म्हणलेलो. या मटणाला नक्कीच नक्कीच माझ्याकडनं अमेझिंग रेटिंग मिळते. हे बरं, हे बघूनच मला असं मन खुश होतं की असा पीस मला मिळत असेल ना मटणामध्ये तर मटण खाल्लेलं वर्थ वाटतं. वाव. जे आपण आता बघतो की तेल म्हणा की खूप लोकांचं असतं खूप ऑइली किंवा काय, पण त्या मटणाचं पण एक स्वतःचं तेल असतं. हो. आणि आपलं तेल किंवा आपलं जे तेल एक खूप चांगल्या क्वालिटीचं, म्हणजे सनफ्लावरचं आपण तेल वापरतो सगळ्या गोष्टीला. तूप आपलं घरगुती सगळं जातं. तर त्या गोष्टी अजून याच्यात भर टाकतात, टेस्टला म्हणा, क्वालिटीला म्हणा. आणि आम्ही मटणाचे पैसे घेत नाही, आम्ही टेस्टचे पैसे घेतो. खरं आहे. असं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे गोष्ट. कारण माणूस शेवटी बाहेर जेवायला तो चवीसाठी जातो. एकदम साताऱ्याच्या कोणाच्या तरी घरात जाऊन जेवतोय असा मला फील आहे. तुम्ही कुठेतरी ना हे मेन्शन करा की ही फ्लेवर साताऱ्याचा आहे. हा. कारण लोक कन्फ्युज होतात. बरोबर. लोकांना मटण म्हटलं की कोल्हापूर आठवतं. त्याच्या बाहेर पडून लोक पडत नाहीत. नाही. सातारा, सांगली, कोल्हापूर म्हणजे मटणच्या बाबतीत बादशाह लोक आहेत तिकडे. कारण तिकडे मटण चांगल्या क्वालिटीचं मिळतं. बरोबर. आता मी थोडंसं ना अळणी ट्राय करतो ह्यांचं. आणि अळणीचा एक पीस बघूया आपण. ओ मेन याचं मटण पण आहे यार. काय मी दरवी बघतो ना, काय आहे. अळणी भातापेक्षा ना रस्सा भातच बाप लागतो. याची अळणी पूर्ण वेगळी आहे. म्हणजे बाकीची जे लोक तुम्ही आतापर्यंत खूप वेळा ऐकलं असेल की हळदी पाणी एकदम हे, तर तुम्हाला कशी वाटते त्याची? मटण अळणीपेक्षा चिकन अळणी जास्त आवडली. अच्छा. मटण चांगलं आहे, मटणाची क्वालिटी, सॉफ्टनेस, ग्रेव्ही बिव्ही सगळं व्यवस्थित आहे. पण तसं मटण तुम्हाला ना काय आहे, इथे भरपूर आता बनताय तर तुम्ही ट्राय करू शकता. पण हे जे चिकन देत आहेत, चिकन थाळी, मला नाही वाटत ती अजून कोण करू शकतं. चिकन सुक्का आपला म्हणजे आधी पण स्विगी झोमॅटोला किंवा आम्ही तर 5 स्टारच्या खाली कधीच रेटिंग आलेलं नाही 5 वर्षात. झालं कारण मी खूप नॉनव्हेज खाल्लंय, त्यामुळे मी थोडंसं व्हेज खातो आणि तुम्हाला व्हेज कसं ते पण सांगतो. मस्तपैकी आता व्हेज माझ्यासमोर आलेलं आहे. आणि सर्वात पहिली गोष्ट जी माझ्या लक्षात आली आहे ती आहे फेस आलेलं ताक.
ज्या ताकाला झाक येते ना ते ताक कळतं की भाई ते इकडेच बनलंय, ते कुठून असं काचेच्या बाटलीत ठेवून थंड करून दिवसभर कुठून आणलेलं नाहीये, इकडे बनलेलं आहे. तुम्ही ताक बनवता स्वतः बनवतो. ही ताकाची मजाच वेगळी असणार असं मला कळतच आहे. ते बघून पण तरी पिऊया आपण. हे ताक आहे ना, ताक हा तो एपिसोड नाहीये तरी पण हे ताक गोल्डन थम्सअप आहे. असं ताक माझ्या घरात पण नाही बनत. तुम्ही बोलता घरगुती आहे, हे ताक माझ्या घरात पण नाही बनत. एवढं सुंदर ताक. तुम्ही हे ताक विकलं पाहिजे असं मार्केटमध्ये जाऊन. एवढं अमेझिंग ताक आहे. पण हे काय ताक आहे यार. तुम्हाला वाटलं असं इकडे 2 ग्लास ठेवलेत म्हणजे हे पण पिणार आहेत. नाही, 2 ग्लास माझेच आहेत, मीच पिणार आहे. पण त्याआधी अजून एक गोष्ट जी मला इकडची बघून खूपच इंटरेस्टिंग वाटली ती म्हणजे आहे कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी ह्या जाड असतात, पिठूळ असतात आणि अजिबात कुरकुरीत नसतात. पण इथे या तिन्ही गोष्टी यांनी खोडून काढल्या आहेत. पहिली गोष्ट एवढी पातळ, त्याच्यानंतर तुम्हाला दिसतंय की जर स्लाइस झाल्यानंतर तुम्हाला तीळ आहेत याच्यामध्ये, याच्यामध्ये ओवा आहे, बडीशेप आहे, कोथिंबीर आहे, भरपूर सारी कोथिंबीर दिसते मला, आणि आपलं पीठ आहे. कुरकुरीत कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडीला आपण माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन थम्सअप. मला उगीच पहिलं मटण आणि चिकन खायला घातलं. मला त्यांची व्हेज थाळीच खावं लागणार, कारण मगाशी ना मी तिकडे बघतो एक फॅमिली जेवते व्हेजचा, त्यांचा मी रिव्ह्यू घेतला. बघा ते काय बोलतायत की तुम्ही व्हेज खाल्लाय, काय मागवलं तुम्ही? आम्ही मागवलेली स्पेशल म्हणजे कोथिंबीर वडी आणि अप्रतिम नाव सांगा. सॉरी, कविता कावळे, कविता अमोल कावळे. आणि कुठून जाता तुम्ही? प्रॉपर पुण्याची होते, पण आता गुजरातवर 3 वर्ष गुजरातला होते. सो गुजरातवरून आता आम्ही आलो आणि आम्ही पाहत होतो ऑथेंटिकेट फूड कुठे मिळेल. 5-6 हॉटेल ट्राय केले 4-5 दिवसामध्ये. नाव महाराष्ट्रीयन होतं पण जेवण अजिबातच नव्हतं महाराष्ट्रीयन. आले आले मी त्यांना विचारलं की तुम्ही महाराष्ट्रीयन लिहिलंय पण तुम्ही ग्रेव्ही कुठली वापरणार, पंजाबी की महाराष्ट्रीयन? बरोबर. ते म्हणजे तुम्ही खाऊन तर बघा. म्हटलं चला ट्राय करू. आधी आली कोथिंबीर वडी आणि ती इतकी सुंदर होती की काय विचारूच नका. कोथिंबीर वडी खूप छान आहे, म्हणजे प्रत्येकच जेवण अमेझिंग. आणि बाकी काय मागवलं तुम्ही? आम्ही त्याच्यानंतर भरलं वांग जे महाराष्ट्रीयन लोकांचं आवडतं आहे ते मागवलं. अख्खा मसूर जो कोल्हापूरचा सांगलीचा फेमस आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही भाकरी मागवल्या स्पेशल. इतकं सुंदर की आम्हाला, ही माझी बहीण आहे, ही तर बारामतीची आहे. नमस्कार. नमस्कार. माझं नाव मिसेस स्मिता घंटे. तुम्हाला काय आवडलं आज? मला सर्वच जेवण म्हणजे मी असं काय सांगू आता तुम्हाला, जे काही मागितलं ना ते सगळं एकदम उत्तम गृहिणीच्या हातातलं जेवण होतं असं एकदम फील आला. खूपच सुंदर. मगाशी किचन मध्ये होतो, मी बघितलं सगळ्या छान आपल्या तायाच आहेत ज्या आतमध्ये काम करतायत आणि त्यांचं पण पॅशन एवढं सुंदर आहे ना की त्यांना असं वाटतं की ते घरात काम करतायत. म्हणजे अतिशय सात्विक आणि पूर्ण जेवण, ह्याचा जो आनंद आहे ना तो खरंच मिळाला या हॉटेलमध्ये आणि आम्ही पुन्हा नेहमी इकडे येऊ. इम्पॉर्टंट आहे. आम्ही अगदी 4 वेळा मनातून असं बोललो की ज्यांनी बनवलं ते अन्नदाता सुखी भव. इतकं सुंदर जेवण आहे. म्हणजे पैसे मेन्यू कार्डचा रेट बघायची इच्छाच झाली नाही. जेवणामध्येच एवढं छान. सो रिअली गुड अँड फंटास्टिक फूड ऍक्च्युअली. पण जे पिलं ना ते एकदम फ्रेश, म्हणजे की ताज्या दह्याचं बनवलेलं जे ताक असतं ना, की ताक मिळतं ना सगळीकडे मिळतं, मसाला ताक मिळतं, साधं मिळतं, पण हे जे ताक पिलं ना एकदम फ्रेश ताक. खूप सुंदर. म्हणजे भाऊजी म्हणाले पण ताकाला बघ फेस आलाय, म्हणजे हे आत्ता केलेलं आहे हे त्यांनी ओळखलं बरोबर. तुम्हाला काय म्हणायचंय खाल्ल्यानंतर सगळं? माझं नाव प्रशांत घंटे, बारामतीच आहे मी प्रॉपर. अच्छा. पण महाराष्ट्रीयन जो टच पाहिजे जेवणाला किंवा एक सात्विकपणा म्हणतो आपण जेवणामध्ये असतो, तो सात्विकपणा अगदी जाणवला. म्हणजे घरातल्या फॅमिलीनेच स्वयंपाक केलाय असं जाणवलं मला खाताना. खूप सुंदर, सर्व गोष्टी सुंदर. खरडा पण एकदम बरोबर खरडा, आणि भात आणि डाळ ही पण सुंदर होती. म्हणजे इच अँड एव्हरी गोष्ट सगळी चांगली होती. इंद्रायणी तांदळाचा जो भात आणि त्याचा जो वास आला ना त्याच्याने मन एकदम प्रसन्न झालं आमचं. छान छान. काय तुटते यार, माझं मन तुटतं असं की मी मटन आणि चिकन खाऊन पोट भरलंय माझं, आणि आता मी पुरणपोळी या गोष्टी आणि व्हेज थाळी. मला वाटतं इथे तुम्ही आलात ना तर व्हेज थाळी पण मागवा, कारण हे जर मला हायलाईट आयटम खाऊन बघतोय ते पण एवढे अप्रतिम लागत आहेत. बरोबर. तर तुमच्या ग्रुपमध्ये कोण असेल ना की नाही मी नाही खात मटन चिकन, त्याला व्हेज द्या. तो बोलेल मी व्हेजच खाईन. खतरनाक हसत. आता काय पुरणपोळी, तुपातली पुरणपोळी आहे. आणि काय काय असतं आपलं? गुळची नाही, कुठली आहे? गुळाचीच आहे. गुळ, हा, हरभऱ्याची डाळ, पुरण जे आपण पुरण म्हणतो ते, बरोबर. पुरण आहे त्याच्यात, आणि मैदा वगैरे बाकीचं काही नाही. नो मैदा. हा, नो मैदा. गव्हाच्या पुरणपोळ्या आहेत, कुरकुरीत आहे पुरणपोळी. पहिलं म्हणजे आपण असं बघूया पुरण किती आहे. पुरण
लागलेलं आहे चपातीला बरोबर, जास्त पण नाही घेते असं खायला. पुरणपोळीची कन्सेप्ट आहे, म्हणजे गेल्या वर्षी श्रावण जो आला, मग आपण आता व्हेज मध्ये काय करायचं म्हणून एक करून तर बघूया म्हणून पुरणपोळी केलेली. पण ती आता लोक म्हणजे मटन थाळी जरी खाल्ली किंवा चिकन थाळी खाल्ली तर स्वीट डिश म्हणून आता पुरणपोळी पण लोक मागवायला लागली. आणि पुरणपोळी ना अगदी घरगुती आहे. म्हणजे काय ना, आता आम्ही मुंबईचे होत, मुंबईत आम्हाला पणशीकर, आस्वाद, प्रकाश बरोबर या लोकांनी बिघडवलंय, अशा पुरणपोळ्या खायला घातल्यात. पण त्या पुरणपोळ्या कधीच घरात बनत नाहीत बनत, तर तिकडे जाऊन खायला पाहिजे. ही आपल्या घरात जशी म्हणते ना, जरा जाडजूड आहे, ह्या जराशी क्रिस्पी आहे, तूप आहे आणि गोड कमी आहे, हो, आणि तूप व्यवस्थित घातल्याच्या मस्त लागते. म्हणजे ही दुधात बुडवून तर बाई बापच लागेल एकदम. तर संध्याकाळीचं जर तुम्ही ते आलात आणि तुम्ही ते समजा तुम्हाला चहा मिळते का सगळे? चहा नाही मिळत. अरे 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 मला चहा बरोबर पुरणपोळी काय लागली असते खायला, एकदम इव्हनिंग वाला प्लॅन झाला असता. आपण संध्याकाळी घेऊन सकाळी चहा सोबत पण खाऊ. शिळीपोळी छान लागेल. सो माझं इथे मस्त स्वीट एंड पण झालेला आहे जेवणाचा, आणि या एपिसोडचा पण स्वीट एंड करायची आपल्याला वेळ आलेली आहे. तर तुम्ही थँक्यू सो मच, मला वारसाला बोलवलं आणि तुम्ही एवढं छान सगळं दाखवलं तुमचा वारसा. आणि कसं तुम्ही म्हणजे मी सर्वात या रेस्टॉरंटची सर्वात हायलाइटेड गोष्ट जर कुठली असेल, जेवण चांगलं मिळतंच. लोक आहेत आजकाल जेवण चांगलं करतातच आहेत, हे पण चांगलं करतातच आहेत, पण इकडे जे काम करणाऱ्या बायका आहेत त्यांच्यात जो आनंद आहे, त्यांच्यात जो उत्साह आहे, त्यांना जी स्फूर्ती आहे, त्यांना जो अभिमान आहे इथे काम करण्याचा, आणि तुम्ही जसं त्यांना शोधलंय प्रत्येकाला आणि ऑपॉर्च्युनिटी दिली आहे, ते कोणी शेफ नाही आहे, सगळ्या लोकल बायका आहेत ज्या कामं करतायत, आणि तुमच्या आईचा वारसा ते पुढे घेऊन चाललंय. यामध्ये मला जो आनंद आहे इथे आल्याचा, आणि ते मला खरंच, मला तुम्ही दरवी या एपिसोडमध्ये ना मी एक असं विचारतो, कारण आपल्याकडे प्रेक्षक तर बघत असतातच, पण काही लोक असे इन्स्पायर होतात तुम्हाला बघून की अरे आम्ही पण एक रेस्टॉरंट काढायचं का. तर अशा लोकांना तुम्ही काय सजेस्ट कराल की काय डोक्यामध्ये असलं पाहिजे जेव्हा आपण असं काही कुठली गोष्ट चालू करतो? रेस्टॉरंट किंवा हॉटेल काढताना आपण एक नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की जे आपण सेल करणार आहे, आपण जे विकणार आहे ते आधी स्वतः आपल्याला बनवायला आलं पाहिजे, आणि आपण 24 तास त्या रेस्टॉरंटसाठी देता आले पाहिजे. ते सगळ्यात आधी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि जे आपण पदार्थ वापरणार आहे, जे आपण लोकांना देणार ते 100% भेसळमुक्त दिले पाहिजेत. हा प्रामाणिक हेतू जर मनात असेल तर 100% तुम्ही यशस्वी होणार आणि हॉटेल छान चालवू शकता किंवा टाकू शकता. अरे वा, मला अशी खूप इच्छा आहे की तुमचा हा वारसा असाच पुढे वर्षानुवर्ष चालत राहो, आणि आमच्या भाटुबाचा पण वारसा असाच वर्षानुवर्ष चालत राहो, आणि आम्ही पुन्हा एक तुमच्याकडे खायला येऊ ज्यात आमचं मोठं झालेलं असेल, आणि नेक्स्ट टाइम नक्की व्हेज थाळी खायला येऊ. कमेंट करून सांगा मी यायचं की नाही व्हेज थाळी खायला. चला, तोपर्यंत भाटुबा बघत राहा. बाय बाय.